बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही पवार कुटुंबाभोवती फिरली गेली आणि काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत जय पवार आहेत. दादा, स्वागत आहे आपलं. कसं बघता या निवडणुकीकडे, कारण अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत? नाही, हे बघा, तुम्ही बघितलं असेल, आमच्या बाजूनी आम्ही कधीच कोणावरती आरोप केले नाहीत. प्रचारात पण आम्ही चांगलेच मुद्दे मांडत आलोय. आणि काय कुटुंब आहे आणि सगळ्यांचा स्वतंत्र अधिकार असतात. पुढचा उमेदवार जोही असू द्या, आम्ही एकदम शांततापणे सगळ्यांना एकत्रित घेऊन आमचा प्रचार चालू आहे. श्रीनिवास पवार यांचं जे मुळे जे कार शोरूम आहे त्याच्यावरती रेड पडली गेली. आमचे दादा कदाचित भाजपसोबत गेल्यामुळे बदलले असतील असं श्रीनिवास पवार म्हणतात. नाही, तुम्हाला माहिती आहे का, दादांच्या प्रचारचे प्रतिनिधी किरणदादा गुजरांच्या पण नटराज कार्यालयावरती धाड पडलेली, पण ते काय मीडियात आलं नाही. तर सगळ्यांवरती तर इलेक्शन कमिशनने निर्णय घेतलेला तो असेल. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की यालाच हाच प्रश्न देखील विचारला गेला, परंतु उमेदवाराच्या वडिलांच्या शोरूमवर किंवा उमेदवारातल्या घरातल्या शोरूमवर पडते, परंतु दादा उमेदवार आहेत त्यांच्यावरती तर नाही पडली, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यावर पडली. नाही, हे बघा, अनेक वर्षापासून किरणदादा गुजर सगळेच प्रचार त्यांच्या हातात असतात. त्याच्यामुळे सगळं प्रचारचे जे काय असतं कामं तिथनंच होतात. दादांना आता भिवून राहावं लागेल असं देखील श्रीनिवास पवार म्हणतात. तुम्ही कालच्या सभेचा प्रतिसाद बघितला असेल. मी पण 3दा इथं आलोय, 3दा सांगते सभेच्या वेळेस मी होतो, आणि काल प्रचंड चांगला प्रतिसाद बारामतीकरांचा होता. सर्व आवर्जून स्वतःनी तिथं दादांचं भाषण आणि सगळ्यांना भेटायला आलेलं. दादा, खरं तर आता जर बघायला गेलं तर पवार कुटुंब आम्ही एकसंघ बघितलं इतक्या वर्ष. आता इतक्यात काही बोलणं होतं कुटुंबियांशी, इतर सदस्यांशी? पारदादांचं होतं, आमचं पण आत्यांशी कधीतरी होतं, पण बाकीच्यांशी आता त्यातल्या त्यात जास्ती नाही एवढं. कशामुळे ताणले गेले असावेत असं संबंध तुम्हाला वाटतं? ताणल्यापेक्षा बघा ना, प्रचाराच्या वेळेस तुम्ही जर पुढचे काय मुद्दे ऐकले नाही तर काय टीका ऐकल्या, कोणालाच बरं नाही वाटत. पण तरी मी कालच्या सभेत पण बोललो, आदरणीय दादांनी वहिनींनी मला आणि पारदादांना चांगले गुण शिकवलेत आणि आम्ही चांगलंच बोलणार. इथं आला मुद्दा तो तुमच्या आजींचा, की त्या ठिकाणी त्या आजारी होत्या आणि काल त्या परवाच दिवशी श्रीनिवास पवार त्यांना भेटले आणि त्यांनी आईला विचारलं की सभेला जाणार आहेत का, तर त्या नाही अशा म्हणाल्या आणि अचानक त्या पद्धतीनं त्या आपल्याला काल सभाच ठिकाणी बसलेल्या पाहायला मिळाल्या. काही आठवड्यांपूर्वी जेव्हा आजींची तब्येत खराब झाली तेव्हा दादांनीच कष्ट घेतले, दादांचीच काळजी होती. दादा स्वतःच्या दौऱ्यातनं बारामतीत आले, बारामतीवरनं स्वतः ते आजींना मुंबईला घेऊन गेले. तिथं आजींची सर्जरी झाली. आजी आतापर्यंत मुंबईतच होत्या आणि आजींनी स्वतः, बघा, आजी सगळ्यात वरिष्ठ आहेत आमच्या कुटुंबातले, त्यांनी स्वतःनी निर्णय घेतला बारामती यायचा आणि स्वतःनी निर्णय घेतला सभेत यायचा. काही एक वय झाल्यानंतर दुसऱ्यावरती डिपेंड राहावं लागतं आणि त्याच्यामुळे कदाचित हे झालं असावं. ज्यावेळेस मी विचारलं त्यावेळेस त्या म्हणाल्या होत्या सभेला जाणार नाही असं श्रीनिवास पवार म्हणतात. नाही, हे बघा ना, आजी आजही बारामतीत आहे. तुम्ही त्यांना पण कधी प्रश्न विचारू शकता. आणि आजी स्वतः आवर्जून आले. काल त्यांचा एक व्हिडिओ पण थोडा व्हायरल झाला. आपलेच पत्रकार मित्रांनी त्यांचा व्हिडिओ घेतला आणि त्यांनी हसून त्यांना हात केला. पण उपचार चालू असताना अर्धवट उपचार ठेवून त्यांना या ठिकाणी आणलं गेलं असं देखील श्रीनिवास पवार म्हणतात. मी तुम्हाला सांगतोय, आजींनी स्वतः डॉक्टरांशी बोलून त्यांनी सांगितलं की पुढचे 5 वर्षानंतर, त्यांना पण माहिती नाही, त्यांना यावेळेस दादांना पाठिंबा आणि सपोर्ट द्यायचा होता. त्यांनी स्वतःच निर्णय घेऊन स्वतःच आलेत. ज्या दादांच्या इतर बहिणी आहेत त्या दादांसाठी प्रचार करतायत, तर त्यावेळेस श्रीनिवास पवार असं म्हणतात की त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत. हे बघा, सगळ्यांचं प्रेम दादांवरती आहे. दादांच्या 3 बहिणींचं प्रेम दादांवरती आहे. लोकसभेत त्यांनी निर्णय घेतलेला होता की प्रचार नाही करायचा, पण आता आवर्जून दादासाठी ते सगळे बाहेर आलेत. लोकसभेला असं म्हणत होते दादा की मला एकटं पाडलंय कुटुंबानं, मात्र आता यावेळेस त्यांच्या बहिणी असतील किंवा आई असतील या ठिकाणी प्रचाराला दिसत आहेत. तसं नाही, एकटं पाडल्याचा हेतू तुम्ही कदाचित चुकून घेतला असेल. ते पुढच्या उमेदवारांचं बोलत असतील, बाकीचं काय असं नव्हतं. बारामतीमध्ये निकाल काय लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अभ्यास तर पूर्ण झालेला आहे. आता उद्या पेपर आहे आणि पेपर हे मतदार लिहिणार आहेत. सर्वच बारामतीकर त्यांनी आधीच ठरवलेलं होतं की लोकसभेला ताई म्हणजे साहेब आणि विधानसभेला दादा. कालच्या
प्रचाराच्या प्रतिसाद एवढा चांगला होता की निकाल नक्कीच दादांच्या बाजूने येईल. बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जे झालं त्याकडे तुम्ही कसं बघता? जशी ती घटना घडली मला पण माझ्या कानावरती आली, मी पण त्याच्यात पाठपुरावा घेतला. तेव्हा मला कळालं की ज्या गेटवरती आजी आणि रेवती होते तो गेट अनलोडिंग अँड लोडिंगचा होता आणि त्यातल्या त्या वॉचमॅनला काय माहिती नव्हतं. आणि टेक्सटाईल पार्कचा समोरचा गेट कायम उघडा असतो, कारण मी पण तिथं जातो आणि तो कायम उघडा असतो. आणि त्याच्यानंतर आजी आणि रेवती आतमध्ये त्यांनी तसं चर्चा केली लोकांबरोबर. दादांनी त्या संदर्भात काल भाष्य केलं, त्यावरती सुप्रिया सुळे म्हणतात की दादांना काही बोलण्याचा अधिकार आहे, मी त्यांच्यावरती भाष्य नाही करणार. बघा, आता जसे आत्या बोलले तसं पण मी बोलतो की मी त्याच्याबद्दल काय बोलणार नाही. कशी म्हणजे बारामतीची निवडणूक तुम्ही अनेक वर्ष झालं बघता आहात, किंवा एकंदरीत बारामतीच कशी ते बघतात? बदल वाटतोय बारामतीत 2019 आणि 2024 मध्ये? कशा अर्थाने निवडणूक वेगळी वाटते तुम्हाला? नाही, वेगळी तर खूप वाटते. लोकांचं प्रेम मी आधीपासून सांगत आलोय पूर्ण पवार कुटुंबावरती आहे. आणि थोडंफार काही लोकांची नाराजगीमुळे काही लोक तिथं गेले असतील, काही लोक आमच्याकडे आले असतील, पण त्यातल्या त्यात मला वाटतं आज लोकांना एक आवाज मिळाला आहे. ते त्यांच्या मनातलं काय ते समोरासमोर येऊन बोलू शकतात. तर ते मला बरं वाटतं सगळ्यांचं ऐकून. दादा भाजपसोबत गेले, त्याच्यामुळं दादा आता भाजपची भाषा करतायत किंवा भाजपची लाईन बोलतात असं पवार कुटुंबातलेच इतर जे सदस्य आहेत ते बोलतात. हे बघा, ते मी काय कॉमेंट्स ऐकले नाही, त्याच्याबद्दल मी आता तरी काय बोलू नाही शकत. उद्या मतदान आहे आणि कशा पद्धतीनं उद्या मतदानाचा पवार कुटुंब म्हणजे अजितदादा असतील कशा पद्धतीनं उद्या मतदान करतात? दादा सकाळसारखंच 7 वाजता मतदान केंद्रावरती पोहोचतील. वहिनी, पारदादा, मी पण तिथं जाईल. माझं मतदार केंद्र काटेवाडीत नाही, त्याच्यामुळे मी काय पोलिंग बूथला तिथं भेट देणार आहे आणि मग माझं मतदान करून पुढच्या पोलिंग बूथला भेट देईल. बारामतीकर साथ देतील, कारण या बारामतीकरांनी लोकसभेला साथ दिली नव्हती, आता विधानसभेला साथ देतील असं वाटतं? बारामतीकर नक्कीच दादांची साथ देतील, कारण सर्वच बारामतीकर आमचं कुटुंब आहे. खूप खूप धन्यवाद. तर होते जय पवार, ज्यांनी जे एकंदरीत आरोप प्रत्यारोप झाले, श्रीनिवास पवार बोलले असतील, सुप्रिया सुळे बोलले असतील, यावरती त्यांनी आपलं भाष्य केलेलं आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.